शेवटची एक विधी आहे ते करून टाकू. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने योहान याचा 14 याने 6 वर्षाचा मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. त्या मार्गाने त्याने आपल्या दासाला आपल्याकडे बोलावलेला आहे. आपण आता आपले प्रिय बंधू यांच्या विनाशी अंश शरीर ला जे आहे नवीन कबरेमध्ये ठेवत आहे. ते आता या शरीरात नाहीये, ते या शरीरात गैरहजर आहे. आता आपण हार टाकले ते फक्त आपण मातीलाच टाकले, ते आपली आदर सन्मान आहे म्हणून आपण त्यांना दिले, परंतु ते आता या शरीरात नाहीये, त्यामुळे याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होणार नाही. आणि ते गैरहजर असल्यामुळे आपण येथे आणि आपलं इथं येणं झालेलं आहे. हे शरीर ज्यात ते राहत होते ते एक फक्त त्यांचे घर होते. जोपर्यंत ते या घरात होते शरीर जिवंत होते, पण आता ते हे घर सोडून देवाकडे आहे आणि हे शरीर शांत आणि निर्जीव पडून आहे. आपण ते बघतो. पण मातीतून देवाने मानवाला रचले होते, त्यामुळे आता हे शरीर आपल्या सजातीय द्रव्यात पंचतत्वात मिळून जातील. कारण देवाने काय म्हटलेलं आहे, उत्पत्ती 3 आणि 19 मध्ये काय म्हटलेलं आहे, तू आपल्या निड्याच्या घामाने भाकर मिळून खाशील व पुन्हा मातीला जाऊन मिळशील. आणि पुन्हा मातीला जाऊन मिळशील. देवाचा आदेश आहे की तू आपल्या घामानं आपलं पोट भरशील आणि शेवटी तू मातीत जाऊन मिळशील. तू मिट्टी है, अंत में तू मिट्टी में ही जाकर मिलेगा. देवाने मातीपासून माणसाला बनवलं, त्यामुळे तो म्हणतो की तू मातीतच जाऊन एक दिवस मिळशील. आता यामुळे यांना इथे आपल्याला आणण्याशिवाय आपण काही करू शकत नाही. काही करू शकलो असतो तर जरूर त्यांच्या लेकरांनी केलं असतं, परंतु देवाच्या आज्ञेनुसार की देव असेल आणि तो अंत मध्ये मातीला जाऊन मिळशील. आणि याच कारणामुळे आपल्याला दुसरा उपाय नाही माझ्या प्रियांनो, की यांना आपल्याला माती द्यावी लागेल. म्हणून आपण सर्व काही म्हणतो. काय म्हणतो आपण? मातीला माती, राखीला राख, धुळीला धूळ. आता भाऊच्या गैरहजेरीमुळे, ते या शरीरात नसल्यामुळे आपल्यावर दुःख जरूर आले आहे, पण आत्म्याचे अमरत्व आपण नुकतंच तिथे ऐकलेलं आहे. आणि प्रभूद्वारा सार्वकालिक जीवन याची आशा सुद्धा आपल्याला आहे. असे आपण म्हणून त्यांना पुन्हा स्वर्गात एकदा भेटण्याची आशा धरून, ज्या द्रव्यातून, ज्या मातीतून ते आलेले आहे, त्या मातीमध्ये आपण त्यांना जे आहे देऊ. एक इब्रिकरास पत्र 13वा अध्याय आणि 20व वचन जे आहे आपण वाचूया. एक सांत्वनादायक वचन आहे. आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळाच्या कराराच्या रक्ताने मेंढराचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेल्यातून परत आणले, तर तो आपल्याला पण परत आणेल यांना पण. म्हणजे जेव्हा येशू ख्रिस्त येईल, हे माती पंचद्रवामध्ये विलीन होऊन जाईल, मातीला माती. पण जेव्हा तो येईल, समुद्र आपला हिस्सा देईल, हवा आपला हिस्सा देईल, जमीन आपला हिस्सा देईल, पाणी आपला हिस्सा देईल, ज्याच्यात तो मिळाला पूर्ण, आणि त्याला एक नवीन शरीर प्राप्त होईल. आणि ते शरीर रोगराईपासून दूर राहील. जसं येशू ख्रिस्त शरीर आहे तसं ते शरीर यांना मिळेल. प्रियांनो, आता यांना आपण पुरत आहे, म्हणजे
आपण त्यांना त्यांच्या मातीच्या हवाले करत आहे, परंतु त्यांचा आत्मा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तासोबत परत येईल तेव्हा ते इथूनच पुनरुत्थानित होतील, या विश्वासाने आपण त्यांना देऊ. प्रियानो, आपण जे आहे त्यांना आता खाली उतरू आणि आपण त्यांना 1-2 मूठ माती देऊ. नंतर मग ते मीठ वगैरे टाकेल, नंतर सर्वजण आपण माती देऊ शकता मूठभर.